खंडू धनगर पंढरपूरजवळील एका छोट्याशा खेड्यात राहायचा. त्याच्याकडे जवळजवळ 200-300 मेंढ्यांचा कळप होता. रखमा त्याची बायको आणि तो या गावातून त्या गावात असं फिरत उपजीविका करायचे. खंडू धनगर विठ्ठलाचा परमभक्त होता. तो काय, त्याचा बा, त्याचा आजा, त्याचा पंजा सगळे पायवारी करायचे. खंडू धनगर दरवर्षी वारीला जायचा. त्याचं फळ की काय म्हणून त्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी एक मुलगी झाली. तिचं नाव खंडूने बानाई असं ठेवलं. हळूहळू बानाई मोठी होत होती. पावसाळ्याचे दिवस होते. खंडू धनगर एके दिवशी बानाईला घेऊन मेंढरं चरायला गेला. अचानक वीज कडाडून पावसाला सुरुवात झाली. रखमा जवळच झाडाखाली ठोकलेल्या पालात होती. तितक्यात जोरात वीज कडाडली आणि नेमकी खंडूच्या पालावर कोसळली. आत असलेली रखमा त्या विजेच्या तडाख्यानं जागीच मरण पावली. खंडूवर दुःखाचा डोंगर कोसळला. जड अंतकरणाने बानाईला घेऊन खंडू दुसऱ्या गावाला गेला. आषाढी वारी जवळ आली होती. बानाई आता 3 वर्षाची झाली होती. यावर्षी बानाईला घेऊन वारीला जायचं असं खंडूने ठरवलं. थोड्याफार वस्तू घेऊन तो बानाईसह आळंदीत दाखल झाला. एवढे दिवस फक्त मेंढरं पाहिलेली बानाई थोडी गोंधळली. आजपर्यंत तिनं फक्त मेंढरांची गर्दी पाहिली होती. आज पहिल्यांदा तिनं माणसांची गर्दी पाहिली. खंडूने पायी चालायला सुरुवात केली. एका खांद्यावरती घोंगडी आणि दुसऱ्या खांद्यावरती बानाई असा तो वारी चालू लागला. पालखी पुण्यात येताच खंडूला थोडा ताप भरला. जवळच असलेल्या मोफत वैद्यकीय सेवेच्या गाडीजवळ खंडू गेला. त्या गाडीजवळ पुण्यातील एक डॉक्टर दाम्पत्य, डॉक्टर देशमुख आणि त्यांची बायको वारी मोफत वैद्यकीय सेवा द्यायचे. बानाईला पाहताच डॉक्टर देशमुख मॅडम तिच्या जवळ गेल्या. तिला जवळ घेऊन त्यांनी तिचं नाव विचारलं. तिने बोबड्या बोलात बानाई असं नाव सांगितलं. त्या तिच्याशी गप्पा मारू लागल्या. आज कितीतरी वर्षांनी देशमुख मॅडमच्या चेहऱ्यावरती हसू आलं होतं. त्याच दरम्यान डॉक्टर देशमुखांनी खंडूला तपासलं आणि काही औषधं दिली. डॉक्टरांनी खंडूचे आभार मानले. खंडूला थोडा वेळ कळेना डॉक्टरांनी माझे आभार का मानले. त्यावरती डॉक्टरांनी त्याला सांगितलं, 6 वर्षांपूर्वी आमची एकुलती एक मुलगी आम्हाला सोडून गेली. 3 वर्षांची असतानाच एका अपघातात ती मरण पावली. तेव्हापासून तिची आई हसणं पार विसरून गेली होती. आज वारीत गेली 12 वर्ष आम्ही मोफत वैद्यकीय सेवा देतो आहे. दरवर्षी आळंदी ते पंढरपूर वारी करतो. वारकऱ्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करतो. समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं या भावनेतून आम्ही हा उपक्रम चालू केला. पण आमची विठ्ठल भक्ती कुठेतरी कमी पडली आणि आमची लाडकी लेक आम्हाला सोडून गेली. आज बानाईला बघून कदाचित तिला आमच्या लेकीची आठवण झाली असावी. म्हणूनच तिच्याशी गप्पा मारता मारता इतक्या वर्षांनी तिच्या चेहऱ्यावरती हसू आलं. खंडूनेही बानाईची आई कशी गेली हे डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांना फार वाईट वाटलं. देवाच्या मनात काय आहे खरंच कधी कोणाला कळत नाही. एका आईचं लेकरू नेलं आणि दुसऱ्या लेकराची आई नेली. खरंच देव आहे का? मजल दरमजल करत डॉक्टर दाम्पत्य, खंडू आणि बानाई सासवडपर्यंत आले. खंडूच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी शिजत होतं. सासवडमध्ये पोचताच खंडू म्हणाला, डॉक्टर, बानाईला सांभाळा, मी आलोच. 1 तास झाला, 2 तास झाले. अखेर सासवड सोडायची वेळ आली. तरीही खंडू काही परतला नाही. डॉक्टरांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला. अखंड वारी डॉक्टर खंडूच्या शोधात होते. पण खंडू काही सापडला नाही. सगळी गावे पार करत बानाईला घेऊन डॉक्टर दाम्पत्य पंढरपूरला पोचले. पंढरपुरातही त्यांनी खंडूची खूप ठिकाणी चौकशी केली. त्याचा खूप शोध घेतला, पण खंडूचा काही शोध लागला नाही. खंडूने खूप विचार करून बानाईला डॉक्टरांच्या स्वाधीन केलं होतं. त्याला वाटलं मेंढरात वाढण्यापेक्षा माझी पोरगी माणसात वाढेल. तिला चांगलं घरदार, शिक्षण मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे एका आईला तिचं लेकरू मिळेल. खंडू धनगर वारीतच लांबून लांबून चालत होता. डॉक्टरांच्या हाती लागणार नाही याची त्यानं पुरेपूर काळजी घेतली होती. शेवटी तो पांडुरंगाच्या चरणी गेला. माझी काळजी मिटली रे पांडुरंगा. ही माझी शेवटची वारी. यापुढे मी वारीला येणार नाही.
माझा पाय वारीचा वारसा माझी लेक चालविल, असे म्हणून तो माघारी फिरला. थोड्याच वेळात डॉक्टर दाम्पत्य बानाईला घेऊन विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोचले. दोघांनीही हात जोडले आणि बानाईचा बाप सापडावा यासाठी मनापासून प्रार्थना केली. डोळे उघडताच डॉक्टरांना विठ्ठलाच्या मूर्तीत खंडू धनगराचा भास झाला. डॉक्टर सगळं काही कळून चुकले. विठ्ठल, खरंच तुझी लीला अगाध आहे. डॉक्टर देशपांडेंना काय करावं तेच कळत नव्हतं. त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत लागले. विठ्ठला, तुझ्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस, पण तुझी भक्ती कधीही वाया जात नाही याची मात्र मला पुरेपूर प्रत्यय आलाय. माझी आई नेहमी म्हणायची, विठोबा कधी कुणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. त्याच्या भेटीला गेलेल्या माणसाला तो भरभरून देतो. तिचे शब्द खरे ठरले. विठ्ठला, माझ्या झोळीत मावणार नाही एवढं सुख तू मला देतो आहेस. आमची भक्ती फळाला लागली आणि बानाईची बीना देशमुख झाली. आणखी एक कथा बघूया. एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हामध्ये फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वरखाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता अशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना देखील तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फार वाईट वाटलं. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलीसाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. आणि त्या मुलाला तो म्हणाला, चप्पल घाल, तुला मी भेट देतोय, त्यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्या गोष्टीचं अप्रूप वाटलं. त्यानं लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटलं. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलानं त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, काका, तुम्ही देव आहात का? या प्रश्नावरती तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, अरे नाही रे बाबा, मी देव नाही. मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला. काका, तुम्ही देव नाही, मग नक्कीच देवाचे मित्र असणार. मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात, मला चप्पल हवी आहे. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्र असणार. हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाला त्या मुलाला जवळ घेतले. त्यानं तिथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही, पण देवाचा मित्र होणं मात्र सहज शक्य आहे. खरोखरच आपल्यापैकी कोणीही देवाचा मित्र सहज होऊ शकतो. आणखी एक कथा बघूया. एकदा एका शिष्याला आपल्या गुरुला विचारलं की देव कुठे आहे? गुरूंनी सांगितलं, देव इथे, तिथे, माझ्यात, तुझ्यात, प्रत्येक गोष्टीत सर्वत्र आहे. या संभाषणानंतर शिष्य काही कामानिमित्त दुसऱ्या गावाला जाण्यासाठी निघाला. वाटेने चालत असताना त्याला एक हत्ती आपल्या दिशेने वेगाने येताना दिसला आणि हत्तीवरती बसलेला माहूर जोरजोरात ओरडतोय, बाजूला व्हा, हत्ती पिसाळलेला आहे. काही वेळापूर्वीच आपल्या गुरूंनी सांगितलेले शब्द शिष्याच्या मनात घुमत होते. देव सर्वांमध्ये, प्रत्येक जीवात सर्वत्र विराजमान आहे. म्हणजेच देव त्यांच्यात आहे, तसा हत्तीतही आहे आणि देव माझ्यातही आहे. तसे असेल तर देव स्वतःला मारून टाकेल का? तो जाऊन हत्तीच्या समोर उभा राहिला. हत्ती पटकन त्याच्या जवळ आला. हत्तीनं शिष्याला त्याच्या सोंडेनं दूर फेकून दिलं. सुदैवानं तो शिष्य जवळच्या मऊ मातीत पडला, त्यामुळे त्याला फारशी दुखापत झाली नाही. या घटनेमुळे शिष्य थरथरू लागला आणि खूप घाबरला. सोबतीला सोबतच तो विचार करू लागला की गुरुने जे सांगितले ते खोटे होते का? गुरु माझ्याशी खोटे बोलले होते का? थोड्या वेळाने जेव्हा तो शिष्य इतर शिष्यांच्या मदतीने आपल्या गुरूंकडे पोचला, तेव्हा त्यांनी गुरूंना विचारलं, तुम्ही जे बोललात ते खरं असेल तर हत्तीतील देवानं माझ्या आत असलेल्या देवाशी असे का केले? गुरु हसले आणि म्हणाले, हत्तीच्या आत आणि तुमच्या आतही देव आहे हे खरं आहे, पण त्या माहुताच्या आतही देव आहे, जो तुम्हाला मार्ग सोडून जायला सांगत होता. मग तू त्याचं ऐकायचं नाही का? आपण नेहमी त्या परमशक्तीला अपूर्ण ध्यान समजून प्रश्न करत आहोत. ज्या दिवशी आपण ते पूर्ण ध्यान चांगल्या प्रकारे आत्मसात करू, त्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रश्नाशिवाय सर्व उत्तरे नक्कीच मिळतील.